नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात महान ग्रंथापैकी एक असलेल्या श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय, अर्जुन विषाद. महाभारताच्या रणभूमीवर उभा असलेला पराक्रमी अर्जुन अचानक का खचला? ज्याने मोठ्या मोठ्या युद्धामध्ये विजय मिळवला, त्याच अर्जुनाच्या हातातून गाढीव धनुष्य का खाली पडले? आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला कोणता महान उपदेश दिला, जो आजही संपूर्ण मानवजातीला मार्ग दाखवतो? मित्रांनो, भगवद्गीता मूळ संस्कृत भाषेत आहे. संस्कृत श्लोक प्रत्येकाला समजणे सोपे नसते आणि पूर्ण अध्याय शब्दाश सांगितला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा संपूर्ण अध्याय अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठीत समजावून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला गीतेचा खरा अर्थ समजू शकेल. हा अध्याय फक्त युद्धाबद्दल नाही, तर माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या भीती, मोह, दुःख आणि कर्तव्याच्या संघर्षाबद्दल आहे. जो व्यक्ती भगवद्गीतेचे वाचन करतो किंवा श्रद्धेने ऐकतो, त्याच्या मनाला शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात योग्य मार्ग सापडतो असे मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे भगवान विष्णूंनी दिलेला प्रत्येक शब्द तुमच्या जीवनालाही नवी दिशा देऊ शकतो. अध्याय पहिला, अर्जुन विषादयोग. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला श्रीमद भगवद्गीतेच्या रूपात महान उपदेश दिला. गीतेचा हा पहिला अध्याय म्हणजे त्या दिव्य उपदेशाची प्रस्तावना आहे. या अध्यायात कौरव आणि पांडवाच्या सैन्यातील प्रमुख योद्ध्याची माहिती दिली आहे आणि अर्जुनाला आपल्या स्वजनांच्या विनाशाची भीती वाटून त्याच्या मनात निर्माण झालेला मोह, दुःख आणि विषादाचे वर्णन केले आहे. धृतराष्ट्र संजयला विचारतो, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले ते मला सांग. संजय म्हणतो, हे राजन, पांडवाची व्यूहरचना पाहून दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणाला, हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्नाने उभी केलेली ही विशाल पांडवसेना पहा. त्या सैन्यात भीम आणि अर्जुनासारखे पराक्रमी योद्धे होते. सात्यकी, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, कुंतीभोज, शैभ्य, युधामन्यू, उत्तमौज, अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी होते. दुर्योधन पुढे म्हणाला, आता आमच्या सैन्यातील मुख्य योद्धेही एका, आपण स्वतः पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रावा यांच्यासारखे महान योद्धे आमच्या बाजूला आहेत. यानंतर दुर्योधनाने आपल्या सैन्याचे सामर्थ्य सांगितले आणि सर्वांनी भीष्म पितामहाचे रक्षण करावे असे सांगितले. तेवढ्यात भीष्म पितामहांनी सिंहगर्जनेसारखा प्रचंड शंखनाद केला. त्यानंतर अनेक शंख, नगारे, ढोल आणि तुताऱ्या वाजू लागल्या. रणभूमीतील तो आवाज आकाश आणि पृथ्वीला हादरवून टाकणारा होता. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनीही दिव्य शंख फुकले. श्रीकृष्णांनी 5 जन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने पौंड नावाचा महान शंख वाजविला. युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख फुकला. इतर सर्व महारथींनीही आपापले शंख वाजवले. त्या प्रचंड शंख नादाने कौरवाच्या मनात भीती निर्माण झाली. तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा, म्हणजे मला युद्धासाठी उभे असलेले लोक पाहता येतील. श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. अर्जुनाने समोर पाहिले तर त्याला स्वतःचे आजोबा, गुरुजन, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, सासरे, मित्र आणि अनेक नातेवाईक दिसले. हे सर्व स्वजन युद्धासाठी उभे असल्याचे पाहून अर्जुनाच्या मनात करुणा निर्माण झाली. तो अत्यंत व्याकुळ झाला आणि म्हणाला,
हे कृष्ण, या स्वजनांना पाहून माझे हातपाय थरथरत आहेत. घशाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे, हातातून गांडीव धनुष्य गळत आहे आणि मन भ्रमित झाले आहे. अर्जुन पुढे म्हणाला, हे केशवा, या युद्धात मला काहीही कल्याण दिसत नाही. मला विजय, राज्य किंवा सुख यांची इच्छा नाही. ज्यासाठी हे सर्व हवे होते तेच लोक आज समोर उभे आहेत. तो म्हणाला, गुरुजन, वडीलधारी मंडळी, पुत्र, नातवंडे आणि नातेवाईक यांना मारून आम्हाला काय मिळणार? त्यांनी मला मारले तरी चालेल, पण मी त्यांच्यावर शस्त्र उगारणार नाही. अर्जुनाला वाटू लागले की कुळनाशामुळे धर्म नष्ट होईल, अधर्म वाढेल आणि समाजात अराजक निर्माण होईल. स्त्रिया दुःखी होतील, वर्णसंस्कार निर्माण होईल आणि पितराची अधोगती होईल. तो म्हणाला, हे जनार्दना, आम्ही जाणून बुजून इतके मोठे पाप करायला निघालो आहोत. राज्य आणि सुखाच्या लोभाने आम्ही स्वतःच्या लोकांनाच मारायला तयार झालो आहोत. शेवटी अर्जुन म्हणाला, जर निशस्त्र असताना कौरवांनी मला मारले तरी तेच मला अधिक योग्य वाटेल. संजय सांगतो, एवढे बोलून दुःखाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवले आणि रथात बसून शोक करू लागला. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग पूर्ण झाला. या अध्यायातून आपल्याला समजते की जीवनात कितीही मोठी व्यक्ती असली तरी कधी ना कधी ती मानसिक संघर्षात अडकतेच. पण योग्य मार्गदर्शन, श्रद्धा आणि ज्ञान यांच्या साहाय्याने त्या संकटातून बाहेर पडणे शक्य होते. भगवान श्रीकृष्णांनी पुढील अध्यायामध्ये अर्जुनाला दिलेला उपदेश आजही प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. मित्रांनो, हा होता श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचा अर्जुन विषादयोगाचा मराठीत सोपा अर्थ. या अध्यायातून आपल्याला समजते की कितीही मोठा आणि शक्तिशाली माणूस असला तरी आयुष्यात कधी ना कधी तो मानसिक संघर्षात अडकतोच. पण योग्य मार्गदर्शन आणि श्रद्धेमुळे त्यातून बाहेर पडणे शक्य होते. भगवद्गीता फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवणारा अमूल्य खजिना आहे. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गीता, पुराण आणि अध्यात्माशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचा सर्वात महान उपदेश देतात. हे ऐकण्याचे व वाचण्याचे फायदे काय आहेत? मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, भीती आणि तणाव कमी होतो, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. म्हणून दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय ऐकण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत जय श्रीकृष्ण हरी ओम. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद.